नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपण निलंगा शिवारातील माधव बागेमध्ये आहोत आणि आज आपल्यासोबत निलंगा शहरातील एक युवा शेतकरी विठ्ठल चांभारगे आहेत। सर नमस्कार। सर नमस्कार। तर आपली जी काही माधव बाग आहे निलंगा शहरातील एक प्रसिद्ध अशा प्रकारची बाग आहे, तर नेमकं या बागेबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? काय नेमकं माधव बाग म्हणजे? माधव बाग म्हणजे माधव हे माझ्या वडिलांचं नाव आहे सर, आणि निलंगा शहरामध्येच आमची 12 एकर शेती आहे आणि या ठिकाणी थोडंसं एक 5 एकर जमीन जे आहे ते माळरान आहे। त्यावर्षी मग आम्ही असा विचार केला की या ठिकाणी आपण एक चांगल्या पद्धतीने फळबाग, ज्याच्यामध्ये आंबा असेल, सीताफळ असेल किंवा मग इतर नवीन जातीचे कोणते जर फळं आपल्याला फुलवता आले, त्या ठिकाणी घेता आलं उत्पन्न, तर एक चांगला आणि शाश्वत उत्पन्न आपल्याला मिळेल। त्याच्यासाठी मग आम्ही असा विचार केला की इथं आंब्याची लागवड करूयात आणि मग 2018च्या म्हणजे जवळपास जानेवारी 2019 मध्ये आम्ही या ठिकाणी आपल्या इथे जे फळ विभाग आहे त्यांच्या माध्यमातून 400 केशर आंब्याच्या झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे। आणि माझ्या वडिलांना शेतीची खूप आवड असल्यामुळे आम्ही असं विचार केला की या ठिकाणी मग या बागेला एक क्वालिटीयुक्त बाग बनवायचं आहे। त्याच्यासाठी मग आम्ही त्यांच्या नावाचा वापर करून माधव बाग अशा पद्धतीने एक ब्रँड तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जवळपास 400 झाडं आम्ही त्यावेळेस लावलेली होती। दुसऱ्या वर्षी मी काही एक जवळपास 300 झाडं लावलेले आहेत। म्हणजे आपल्या आता या 1 हेक्टरमध्ये 700 वेगवेगळ्या आंब्याच्या जातींची झाडं मी लागवड केलेली। त्याच्यामध्ये मॅक्झिमम झाडं हे केशर आहेत आणि मग काही दशेरीची झाडं आहेत, एक 50 झाडं दशेरीची आहेत। बेनिशाल किंवा बदाम नावाची एक जात आपण पाहतो, त्याचे काही झाडं आहेत। तोतापुरीचं झाड आहे, मल्लिका नावाची एक जात आहे, त्याचे काही झाडं आहेत। आणि आपल्या बांधावरती एक झाड होतं सर, त्या झाडामध्ये झाडाला जे फळं लागायचे ते जवळपास 700 ते 800 ग्रॅमचं फळ व्हायचं। त्याचे जवळपास एक 50 झाडं लावलेले आहेत आणि त्याला मी नामकरण केलेलं आहे बजरंग म्हणून। तर अशा पद्धतीने एक चांगली सेंद्रिय पद्धतीचे आणि एक क्वालिटीयुक्त फळ आपण लोकांना द्यावं म्हणून आपण ही एक माधवबागची संकल्पना घेऊन एक 5 वर्षापासून काम करत आहोत। नेमकं माधव बागेचं काय वेगळे पण तुमचं जे काही उत्पादन आहे त्याचं आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्य तुम्ही आम्हाला काय सांगाल? आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आज जर पाहिलं तर आपण सर व्यापारी काय करतात, आपल्या शेतकऱ्याकडून आंबा घेतात सर, आणि त्याची जी पिकवण्याची पद्धत आहे ती पिकवण्याची पद्धत अतिशय घातक आहे। कार्बाइड जे अतिशय घातक, जे कॅन्सरला म्हणजे कारणीभूत आहे, अशा रासायनिक द्रव्याचा किंवा त्या पावडरचा वापर करून हे लोक फक्त 3 ते 4 दिवसामध्ये पिवळा कलर आंब्याला आणतात आणि ते विकतात। म्हणजे विषमुक्त शेती जे एक भारत सरकारचा असेल, महाराष्ट्र शासनाचा असेल, किंवा आज आपली गरज जी आहे ती गरज भागवण्यासाठीचं मी असं नियोजन केलेलं आहे की आपण पूर्ण ट्रीटमेंट, माझी मागलच्या 5 वर्षापासूनची ह्या माधव बागेसाठी जी पूर्ण ट्रीटमेंट आहे ते रसायन विरहित आहे। या ठिकाणी मी जीवामृतचा वापर करतो, वेस्ट डिकम्पोजरचा वापर करतो, जेवढे काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत त्याचा वापर केलेला आहे, शेणखताचा वापर केलेला आहे। आणि पिकवण्याची पद्धतसुद्धा माझी ही पारंपरिक आहे। पाचटामध्ये आंबा पिकवून मी या ठिकाणी विकतो, एक आपलं ब्रँड झालेलं आहे सर। म्हणजे मी जवळपास गेल्या वर्षी 3 ते 4 टन माल विकलेला होता, यावर्षी 5 टन आंबा मी घरून विकतोय। म्हणजे त्या ठिकाणी लोकांना त्याची एक चव, त्याची गोडी कळालेली आहे आणि हे फक्त एक विषमुक्त अन्न आपण सगळ्यांना द्यायचं, मित्रपरिवाराला द्यायचं, यासाठीचा आमचा एक अट्टाहासा प्रयत्न आहे। ते माझं एक वेगळेपण असं मला वाटतं निश्चितच। तर आताच आपण सांगितलं आपलं जे काही आंब्याचं जे काही आपण जे काही पिकवता ते अत्यंत पारंपरिक पद्धती, त्याचबरोबर सेंद्रिय पद्धती। आज माझ्या घरी जर आला नेमकं एक ब्रँड निर्माण तर आता नेमकं तुमचे हे जे काही आंबे आहेत त्यांना नेमकं ग्राहकांचा म्हणा किंवा निलंगा शहरामध्ये म्हणा किंवा परिसरातील व्यापारी म्हणा त्यांचा नेमका प्रतिसाद कसा आहे, काय सांगाल तुम्ही? प्रतिसाद अतिशय उत्तम आहे सर। मी या ठिकाणी एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा तयार केलेला आहे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन सुद्धा कंप्लीट केलेलं आहे। माझे एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा तुम्ही तयार केला, मग आतापर्यंत आपण आपला एक्सपोर्ट केला का माल? नाही, एक्सपोर्ट नाही केलेला सर, कारण हे माझं हे करायचं म्हणलं तर नेमकं काय पद्धत असते, कसं या ठिकाणी? हा सर, या ठिकाणी काय करावं लागतं, आपल्याला आंबा उत्पादित केल्यानंतर आपल्या भारत सरकारची जी अपेडा नावाची वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपली नोंदणी गरजेची आहे। मँगोनेट नावाची एक टॅब त्या आपल्या वेबसाईटवरती आहे आणि त्यावरती आपल्याला नोंदणी करावं लागतं। ज्यावेळेस एक्सपोर्टर काय करतात, मँगो नेटवर कुणाच्या बागेची नोंदणी आहे हे पाहतात आणि ते आपल्याशी संपर्क करतात। मग हे मँगो नेटवर नोंदणी करत असताना बरेच निकष हे आपले जे कृषी सहाय्यक आहेत, कृषी अधिकारी आहेत, ते पाहतात की तुमची बाग ऑर्गॅनिक आहे का, रेसिड्यू फ्री आहे का, आणि त्या पद्धतीचं, कारण तुमच्या बागेमधल्या फळामध्ये जर रसायनाचा अंश आढळला तर तो पूर्ण माल जो आहे तो एक्सपोर्ट होऊ शकत नाही, तो त्याच ठिकाणी तो रद्द केला। तुमच्या बागेमध्ये जर नाही ना असं मग तरी पण एक्सपोर्ट का केलं नाही तुम्ही आणखी? कारण आपल्याला कोणी आणखी एक्सपोर्टरनं मागलच्या 2 महिन्यापूर्वी एका एक्सपोर्टरने आपल्याला संपर्क साधला होता, पण त्याचं असं म्हणणं होतं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्येच त्याला 2 टन आंबा हवा होता आणि तेवढा आंबा आपल्या बागेमध्ये तयार नव्हता, कारण आपला आंबा थोडासा लेट आलेला असल्यामुळे
आता तयार आहे. मग आता ह्या वर्षी आपला जो काही उत्पादन आहे ते एक्सपोर्ट होईल असं वाटतं आपल्याला? या वर्षी तर मी सर एक्सपोर्टरची वाट न पाहता, कारण आलेला जुल्या दराने आपलं एक ग्राहक इथं तयार झालेला आहे. जो माल आपण बाहेर देणार होतो त्या ठिकाणी जर मिळत असेल तर निश्चितच आपण एक चांगल्या क्वालिटीचा माल बाहेरच्या विदेशातल्या लोकांना तर देणारच आहोत. शेतकऱ्याला 2 पैसा तर जास्त मिळणारच आहे, परंतु या वर्षीचा चान्स आहे, इथं देऊयात. पुढच्या वर्षी मात्र मी तो एक हमखास चांगला प्रयत्न करणार आहे. 2 एक्सपोर्टरशी माझं या ठिकाणी बोलणं पण झालेलं आहे, परंतु त्यांना जरा क्वांटिटी जास्त लागते सर. त्यांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी 2 टन जर माल असेल तर आम्हाला इकडे माणसं पाठवणे, तोडणी करणे, त्याची रासायनिक तपासणी करणे, या सगळ्या गोष्टी करता येतात. त्याच्यासाठी थोडंसं माझा म्हणजे तो एक लहान झाड असल्यामुळे यावर्षी तेवढा माल नव्हता म्हणून तो राहिलेला आहे. परंतु निश्चितच 1-2 वर्षामध्ये निलंग्यामधला माल युरोप खंडामध्ये किंवा अमेरिकेमध्ये पाठवण्यासाठी निश्चित मी प्रयत्न करणार आहे. आणि निलंगा शहरामधला पहिला एक्सपोर्टर होण्याचा मान सुद्धा मला मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे. धन्यवाद, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू तर सर. आता हे नेमकं हे जे काही बॅग आहे, काय प्रकार आहे नेमका? सर त्या आंब्यासाठी तयार केलेल्या खास बॅग आहेत. या बॅग लावण्याचा असा एक उद्देश आहे की एक क्वालिटीचा आणि दर्जेदार फळ तयार होतं सर. या फळामध्ये ज्यावेळेस आंबा असतो त्यावेळेस या फळाला कसल्याही पद्धतीचा सनबर्न होत नाही. जर आज आपण पाहिलं 44 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. वरी माझ्या केशर आंब्याला पश्चिमेकडच्या बाजूने बऱ्याच मालाला तो स्ट्रोक खराब होतो, त्याचा एक परिणाम होत नाही. दुसरं, कसलाही पाऊस येऊ द्या मध्ये आंब्याला काही त्रास नाही. आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे काही वातावरण बदलामुळे फळमाशीचा खूप त्रास वाढलेला आहे सर. हे फळमाशी काय करते, गर्भाला आलेल्या आंब्याला डंक मारते आणि त्या ठिकाणी तो सगळा आंबा खराब होतो. त्याच्यासाठी आपण ह्या बॅगिंग केलेले आहेत. ही जो माझा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये एक नेमकं कोणती वाण आहे? हा जो वाण आहे तो बैंगनपल्ली म्हणून आहे, जो बेनिशाल बदाम आहे ना बाजारामध्ये येतात तो वाण आहे. त्या वाणाची थोडीशी लेट व्हरायटी आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे लावलेला आहे. इथे परत बजरंग म्हणून आपल्याकडे बजरंग कुठे? हा एक 700 ते 800 ग्रॅमचा आंबा आहे सर आपल्याकडे. त्या आंब्याला सुद्धा आपण हे बॅगिंग केलेली आहे. हा जो आहे इथे मी तुम्हाला दाखवतो. हे आता आणखी हे लेट व्हरायटी आहे, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे येतो सर आंबा हा. आता हे काय, हा जो बघा बॅगिंग न केलेला आंबा आहे हा. हे साईज लहान आहे, एक सरासरी एक 400 ग्रॅमचा आंबा असेल हा. किती असते याची साईज? सरासरी 800 ग्रॅम पर्यंत आंबा येतो सर. परिपूर्ण झाल्यानंतर हा आंबा 800 ग्रॅम पर्यंत जातो आणि अतिशय क्वालिटीचा. या ठिकाणी मी जर तुम्हाला एक दाखवतो की बॅगिंग केलेला फायदा काय आहे सर. जर तुम्ही जर आलात तर आपल्याकडे मल्लिका नावाची एक जात आहे. त्या मल्लिका जातीच्या आपण आंब्याला सुद्धा बॅगिंग केलेली आहे. एक्सपोर्ट क्वालिटीसाठी तो खूप म्हणजे दर्जेदार क्वालिटीचा. जर आपण बॅगिंग केली सर, आज हाच आंबा कुठं मल्लिका कोणता सर तुम्ही म्हणलेला आता? हा एक तुमच्यासाठी. हा थँक्यू. मल्लिका इथे आहे सर. मल्लिका आंब्याला हे बॅगिंग केलेली आहे. तुम्हाला ह्याचं म्हणजे क्वालिटी दाखवतो, म्हणजे बॅगिंग केल्याचा काय म्हणजे परिणाम होऊ शकतो सर. सहसा जो आहे कलर जो आहे सर आंब्यांचा तो म्हणजे हिरवा असतो, परंतु बॅगिंग केल्यानंतर पहा, बॅगिंग जे आपण केलेली आहे हे पहा, बॅगिंग केल्यानंतर हा कलर जो आहे सर, हे बघा हा कलर म्हणजे एकदम पिवळा आणि पिकल्यासारखा. कोणतं सर वाहनात आहे? हे मल्लिका आहे सर. मल्लिका हा. हे भारतीय संशोधन फळ संशोधन जे केंद्र आहे पुसा दिल्लीचं, त्याने हे नीलम आणि दशेरी यांच्या क्रॉस मधून हे वाण तयार केलेले सर. याचे काही झाडं आपल्याकडे आहेत. त्याला म्हणजे क्वालिटी. आता हे पहा, हे थोडस नंतर बॅगिंग केलेलं आहे. हा हिरवा आहे आणि हे अंड्याच्या आकाराचं फळ असताना बॅगिंग केलेलं होतं, अतिशय क्वालिटीचं. आणि हा एक्सपोर्टला सर, हा जर माल लोकल मार्केटला 150 रुपये किलोनं जात असेल तर हा बॅगिंग केलेला माल जवळपास 220 ते 280 रुपयाच्या दरम्यान. आपल्यात का बाहेर? इथे मुंबई लोकल मार्केटला बॅगिंग केलेला असल्यामुळे कमीत कमी 60 ते 70 रुपयाचा फरक. मग बॅगिंगचा काय खर्च वगैरे? बॅगिंगचा खर्च आहे सर. बॅगिंग हे सरासरी ₹1.70 ते ₹1.80 पर्यंत प्रीमियम क्वालिटीची बॅग मिळते. म्हणजे हे मध्ये कार्बन कोटेड बॅग असते. हा कार्बन कोटेड बॅग आहे. ह्याच्यामुळे काही पाऊस येऊ द्या, गार सुद्धा पडली तरी आंब्याला काही त्रास होत नाही. तर अशा पद्धतीचं पुढल्या वेळेस एक 10,000 बॅग आपल्या बागेमध्ये लावायचं नियोजन केलेलं सर. थोडासा खर्च जास्त आहे आता, आणि आपली हाय डेन्सिटी आणि खाली बाग असल्यामुळे काय ते फळाला सहज लावता येतं. आता उंच झाडाला ते शक्य नाही ना. हा थोडस मजुराचा खर्च वगैरे आहे, पण तुम्हाला 2 पैसे त्याच क्वालिटीचे ते देऊन जातं. तर अशा पद्धतीचं एक वेगळे पण आपण आपल्या माधव बागेमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहोत. काही
जम्बो केशर नावाचा एक केशर मधलाच प्रकार आहे सर. तो सुद्धा आपण आपल्या बागेमध्ये लावलेला आहे. तो केशर सुद्धा जवळपास एक आंबा हा 700-600 ग्रॅमचा होतो सर. त्याची मागणी भरपूर आहे. कलम काढा सुद्धा मी आपण बरेच शेतकऱ्यांना तसंच फ्रीमध्ये देतो. म्हणलं की बाबा तुम्ही वाढवा हे व्हरायटी. सर आपल्या बागेमध्ये नेमकी किती व्हरायटी आहेत? आपल्या बागेमध्ये जवळपास एक 5 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. 5 प्रकारच्या व्हरायटी. तर त्या 5 प्रकारच्या व्हरायटीमध्ये तुम्हाला आवडलेली किंवा तुम्हाला आवडणारा आंबा कोणता? मला आवडणारा आंबा म्हटलं तर बजरंग म्हणून एक जात आहे सर. त्याची चव, गोडी आणि त्याचं एक आरोमा वेगळाच आहे. दशेरी आहे, तोंडामध्ये अतिशय सुंदर स्वाद असतो. केशर तर ते एक वेगळाच ब्रँड आहे सर. परंतु हा जो बजरंग ज्यांनी खाल्ला त्यांची मागणी मला कंटिन्यू असते की बजरंग कधी येणार आहे आणि तुम्ही मला द्या. बजरंग नावाची एक व्हरायटी विद्यापीठाने सुद्धा डेव्हलप केलेली सर. तो वेगळा आंबा आहे. त्याला मी फक्त नाव दिलेलं. ते माझ्या बांधावरती होतं एक झाड. कधी काळी जवळपास 25 वर्षापूर्वीचं झाड आहे मोठं. तिथे त्याच्यात कलम काड्या वापरून आपण एक 50 झाडं तयार केलेली आहेत. आता आपली 1 हेक्टरची बाग आहे. 1 हेक्टरची बाग आहे. एका एकरमध्ये नेमकं आंब्याची किती झाडं असतात काय सांगा सर? आता अगोदर जुन्या काळामध्ये बघा 30 बाय 30 वरती लागवड होती, गुंट्यावर लागवड व्हायची. नंतर मागे थोडस हाय डेन्सिटी मध्ये आले, 15 बाय 15ची लागवड म्हणजे 5 बाय 5 मीटर वरती लागवड आहे. आणि आपल्याला सुद्धा भाऊसाहेब फुंडकर योजनेच्या अंतर्गत निलंगा येथे जे आपलं फळ विभाग आहे त्यांच्या माध्यमातून आपण ही बाग डेव्हलप केलेली आहे. त्यांचंही खूप सहकार्य लाभलं. त्यांचे जे कर्मचारी आहेत घारुळे साहेब, त्यांनी आपल्याला खूप मदत आणि मार्गदर्शन, सुनील घारुळे, त्यांची खूप मदत झालेली आहे. आणि मागलच्या म्हणजे कोणत्याही योजना आल्या किंवा काही जर अडचणी आल्या त्यांच्याबरोबर चर्चा केली की ते एक चांगलं मार्गदर्शन सुद्धा ते करतात. तर आपण इथे 15 बाय 15 वरती लागवड केलेली होती. नंतर परत काही बागांना वगैरे मी भेट दिला बाहेर. आता अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये चालू असेल म्हणजे 14 बाय 3, 14 बाय 4, 14 बाय 5 अशा लागवडी आहेत, घन लागवडी आहेत. परंतु त्याच्यामध्ये कॅनोपी मॅनेजमेंट करणे काम पण त्याच पद्धतीने असतं. मग असं आपण विचार केला की आपण आणखी एक झाड लावावं मध्ये. म्हणून मी 1 वर्षानंतर काय केलं, त्या 15 फुटाच्या मध्ये परत एक झाड लावलो. म्हणजे आज माझी सरासरी 14 बाय 7 अशा पद्धतीने लागवड आहे. माझ्याकडे आता जवळपास 600 झाडांची लागवड आहे सर. माधव बागेचं एकरी जे काही उत्पादन आहे किती सांगता येईल मला? एकरी उत्पादन म्हणजे सर आता तर ही आपली लहान बाग आहे. आता 5 वर्ष कंप्लीट होतात. तरी गेल्या वर्षी जवळपास पैशात सांगायचं म्हणलं तर आता ते अडचणी अशा येतात की खर्च आणि त्याचा ताळमेळ जरी घातला तरी शेतकऱ्यांनी वाढीव सांगण्यापेक्षा जे योग्य जरी सांगितलं तरी गेल्या वर्षीचं 1 लाखाचं जवळपास उत्पन्न आपल्याला उत्पन्न का फायदा म्हणजे फायदा झालेला आहे. 1 लाखाचा लहान बाग होती सर. जवळपास 2 ते 2.5 टन माल निघाला. यावर्षी एक अंदाज आहे 5 टन माल निघेल म्हणून. आणि आपण चांगल्या पद्धतीने विक्री वगैरे चालू आहे. थोडासा त्याचा खर्च वजा आता 3-1 लाख रुपयापर्यंत जर फायदा पडला तर ह्या बागेच्या मागे घेतलेले कष्ट हे सफल झाले हे असं आपल्याला करता येईल. नसेल तर थोडंसं आता आपण कृषी विभागातील जे काही सुनील घारुळे सर आहेत त्याबद्दल बोललात. बरोबर सर. तर नेमकं जी काही फळबाग जी काही योजना आहे बरोबर, तर त्या संदर्भामध्ये नेमकं जर समजा एखादा नवीन शेतकरी जर समजा फळबाग घ्यायचं म्हणलं तर काय असतं नेमकं या योजनेबद्दल थोडक्यात सांगायला सर? मी नवीन शेतकऱ्यासाठी हो सर, नवीन शेतकऱ्याबद्दल सांगू इच्छितो की मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप दौरे केले सर. त्या ठिकाणी असं मला पाहण्यात आलंय की लोकांचं पारंपरिक पीक घेण्याकडे कल खूप कमी आहे. आणि आपल्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त फळबागा, आंब्याच्या भरपूर बागा आहेत, द्राक्षाच्या आहेत, संत्र्या आपलं ह्याच्या बागा आहेत, डाळिंबाच्या बागा आहेत. तर त्या बागा ज्या आहेत त्या 2-3 एकरवरती ते करतात आणि आपल्यापेक्षा एकदम स्टँडर्ड. परंतु मराठवाड्यामध्ये किंवा लातूरमध्ये जर पाहिलं तर फळबागेचं खूप कमी क्षेत्र आहे. आता थोडंसं वाढत आहे सर. मागच्या 2-4 वर्षापासून विचार केला तर थोडंसं वाढत आहे. परंतु शासनाची योजना काय त्या संदर्भात? आता शासनाची योजना अनुदान वगैरे शासनाच्या योजनेच्या संदर्भात बघायचं म्हणलं तर मी मागे जवळपास 2015 पासून माझी लागवड केली सर. मी 2019 जानेवारी 2015 पासून मी फळबाग लागवडीसाठी प्रयत्नशील होतो. परंतु ज्या वेळेस मी ज्या वेळेस मी आपल्या फळ विभागाशी संपर्क साधायचो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की हे शहरामध्ये तुमची जमीन येते आणि रोजगार हमी योजनेमधून तुम्हाला त्याचा अनुदानाचा फायदा मिळणार नाही. परंतु मी थोडंसं पाठपुरावा करत गेलो आणि योगायोगाने त्या काळातले महाराष्ट्राचे तत्कालीन जे कृषी मंत्री होते माझ्या माहितीने बाबासाहेब फुंडकर यांचा म्हणजे देहांत झाला आणि त्यांच्या नावाने मग महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू केली. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी असं ग्रामीण शहरी असा काही निकष ठेवला नाही. आणि घारुळे साहेबांनी मला सांगितलं की सर तुम्हाला फळबाग लागवड करायची आहे तर निलंगा शहर सुद्धा ह्या योजनेमध्ये येत आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही 1 हेक्टरसाठीचं प्लॅन करा, त्याचं एक अनुदान पण आपण देऊयात.
तर आपल्याला फळ विभागामार्फत जवळपास 1 लाख रुपयाचं अनुदान 3 वर्षामध्ये मिळाले सर. आता नवीन जर बाग घ्यायचं म्हणलं तर आपल्याला शेतकऱ्याला किती गुंतवणूक करावं लागेल वगैरे सुरुवातीला? गुंतवणूक करायचं म्हटलं तर सर आता लागवडीचा खर्च आहे थोडासा. तरी किती एकरी आता बाग घ्यायची म्हणलं हा सर, एकरी जर असा आपण विचार केला तर शासकीय नियमाप्रमाणे जर 15 बाय 15चा जरी विचार केला तर सरासरी 1 एकरच्या पाठीमागे लाख रुपये खर्च आहे सर. 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च जातो. आता शासन अनुदान देतं 1 लाख रुपये, परंतु ते 1 लाख तुम्हाला पूर्ण देत नाही. तुम्हाला रोपाच्या माध्यमातून जर शासकीय नर्सरीचे रोप आणले तर त्याचे 80 रुपये प्रमाणे ते पैसे देतात. खड्डे खोदले पहिल्या वर्षीची लागवड केली की 50% अनुदान आहे. 80-90% झाड जर तुमचे जगलेले असले दुसऱ्या वर्षी तर तुम्हाला एक राहिलेले 25% आणि पुन्हा 25% अशा पद्धतीचा एक पॅटर्न ठरलेला आहे. परंतु मला असं एक शेतकऱ्यांना विनंती करायचं आहे किंवा एक आमच्या तरुण मित्रांना सूचना अशी करायची आहे की आपण शासनाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी जर फळबागेमध्ये उतरत असाल किंवा करत असाल तर कृपया त्याच्या नादी लागू नका. तुम्हाला मनातूनच करायचं आहे. शासनाने 2 पैसे दिले न दिले परंतु थोडंसं खर्च करून जर केलात तर एक चांगलं डेव्हलपमेंट होऊ शकतं आणि भरड धान्यापेक्षा कधीही तुम्हाला फळबाग फायदेशीर आहे सर. आज जर सोयाबीनचा भाव पाहिला, त्याच्या मागलचं जर खर्च पाहिला, मजुरी पाहिली किंवा इतर सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर तुम्ही आंबा असेल किंवा थोडंसं ड्रॅगन फ्रूटचं आहे, सीताफळ आहे किंवा कोणतेही फळबाग जर शेतकऱ्याने 1 एकर जरी केलं तरी त्याला अनुभव येईल, त्याच्यानंतर तो वाढवेल. आता मी सुद्धा यावर्षी आणखी परत 2 एकर आंबा वाढवण्यासाठी थोडंसं प्रयत्न आहे. आपण दररोज किती वेळ देता शेतीमध्ये? शेतीमध्ये सर मी सकाळी 6 ते जवळपास 8-8:30 वाजेपर्यंत शेतीमध्ये असतो. म्हणजे पहिलं मला व्यायामाचा खूप छंद होता. मी कंटिन्यू माझा व्यायाम करण्यासाठी मैदानावरती राहायचो. म्हणलं की तोच व्यायाम जर आपण इथं केलं, इथं मेहनत केलं तर आपले एक वेगळेपण येईल. शरीराला व्यायाम तर होणारच आहे परंतु आपली बाग पण डेव्हलप होईल. त्या पद्धतीने करतो आणि सायंकाळी 2 तास सुट्टीच्या दिवशी वगैरे आपला म्हणजे सगळा चरितार्थ सगळं काही सांभाळून आपण वेळ देऊ शकतो आणि क्वालिटीचं एक फळबागेचं नियोजन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आपण घरपोच सेवा देता अशी जाहिरात करता, नेमकं घरपोच सेवा म्हणजे काय? हा, घरपोच सेवा म्हणजे काय आहे सर? आता मी समजा प्रदीप मुरमे सरांना आंबा पाहिजे, सरांनी सांगितलं की सर मला 10 किलो आंबा पाहिजे, तर मी सरांना घरी देत नाही नेऊन. सरांना म्हणतो की सर तुम्ही या घरी. प्रदीप मुरमे सरांना 2 आंबे खायला देऊनच मी 10 किलोचा बॉक्स देतो सर. तुम्ही निलंगा शहरामध्ये कुणालाही जरी विचारलात की चांबारगे सरांच्या घरी तुम्ही आंबा आणायला गेलात आणि आंबा न खाता तुम्ही घेऊन आलात असा एकही माणूस गेल्या वर्षी आणि या वर्षी तुम्हाला मिळणार नाही. 100-500 किलो आंबे तर मी फक्त असं आलेले आपल्या तुमची ओळख असेल नसेल सगळ्यांना आंब्याची टेस्ट देऊनच एक 10 किलो 12 किलोचा बॉक्स आपण देतो. एक तसं प्लॅनिंगच केलेलं सर. आता खास त्याच्यासाठी बॉक्स बनवून घेतलेले सर. 50 आंबे 4 डझन आंबे बसतील असे 12 किलोचा एक बॉक्स आपण तयार केलेला आहे आणि आजच्या रेटप्रमाणे ते 12 किलोचा बॉक्सच आपण देतो. मी किरकोळ विक्री करत नाही सर. 1 किलो 2 किलो नाही सर. मार्केट काय नेमकं मार्केटच्या बाबतीमध्ये काय? मार्केटच्या बाबतीमध्ये हा सर, परंतु मार्केट मिळणं फार अवघड नाही, खूप अवघड सर. नेमका काय अनुभव? शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी जर कोणती अडचण असेल तर ते सर मार्केट आहे. शेतकऱ्याला असं म्हटलं जातं की पिकवता येतं पण विकता येत नाही आणि आपण भरपूर मेहनत करतो सर आणि त्याच्या मागलचे कष्ट पाहता त्याच्यामध्ये चांगला पैसा पण तुम्हाला केव्हा मिळणार आहे? ज्यावेळेस तुम्ही स्वतःचे विक्री कौशल्य वापरून किंवा एक तुमची एक लाईन बनवचाल, ज्यावेळेस विक्रीची एक साखळी बनवचाल त्यावेळेसच तुम्हाला 2 पैसे मिळणार आहेत. त्याच्यासाठी आपण त्या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. नसेल तर माझ्याकडे पण जवळपास मागलच्या 12 दिवसामध्ये सर 12-14 दिवसामध्ये 3 आणि ते 6 9 व्यापारी आले होते सर. आणि ते व्यापारी आल्यानंतर पाहिले आंबा तुमच्याकडे भरपूर आहे, मार्केटमध्ये एवढा आंबा आहे की तुम्हाला उद्या विक्रीला अवघड होईल. शेतकऱ्याचं म्हणजे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्लॅन करतात या अगोदर येऊन. आणि तुमचा माल आता आम्ही 50 रुपये किलोनं घेऊत. एकानं म्हटलं 55 रुपयाला तुमचं सरसकट घेऊयात. मी म्हटलं सर मी तर रात्रंदिवस मेहनत केलो आहे आणि तुला 50-55 रुपये न देण्यापेक्षा मी फुगट देईन म्हणलं निलंग्यामध्ये सगळ्या मित्रांना. तू आलास तर आंबा खा, एक पाणी पी. मी कोणत्याही व्यापाऱ्याला दिलं नाही सर. आज एक ट्राय आहे परंतु व्यापाऱ्याला देण्यापेक्षा तुम्ही स्वतः विकला तरी 10 रुपये तुम्हाला किलो मागे 100% जास्त. सर शेतीचे कामं करत असताना मजुरी वेळेवर मिळत नाही असं मिळत नाही सर. बरोबर. शेती परवडत नाही असे सगळेजण म्हणतात, तर तुम्ही काय सांगाल नेमकं? सर मी तरुण मित्रांना असं सांगू इच्छितो की तुम्ही जर फळबागेमध्ये जर उतरणार असेल तर फळबागेमध्ये तुम्हाला मजूर लावायची गरज नाही सर. कारण माझ्या उदाहरणावरून मी सांगतो सर. माझ्या फळबागेमध्ये 5 वर्ष झाले एकही मजूर नाही. झाडाला जर पाहिला सर झाडाची बोर्डो पेस्टिंग आहे 600 झाडाची बोर्डो पेस्टिंग मी स्वतः केलेली आहे. प्रत्येक झाडाची कॅनोपी मॅनेजमेंट, त्याची कटिंग, छाटणी, फवारणी, स्प्रे सगळं मी करतो सर.
त्याच्यासाठी STP घेतलेले आहे. पाठीवरचं काही करत बसायचं नाही आपल्याला. STP घेतलेले एका ठिकाणी लावलं की दररोज 2 तास म्हणजे खूप होता सर. मग आता हे जे काही ज्ञान तुम्हाला कुठे मिळालं का प्रशिक्षण वगैरे सर attend केलं का त्याच्यासाठी तुम्ही? प्रशिक्षण वगैरे अटेंड केलो मी. बऱ्याच ठिकाणी भेटी देतो. नंतर कालच्या नोव्हेंबर महिन्यामध्येच दापोली कृषी म्हणजे विद्यापीठ जे आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला भेट दिली. त्या ठिकाणी डॉक्टर महेश कुलकर्णी म्हणून आंबा तज्ज्ञ आहेत, खूप म्हणजे हुशार आहेत. त्यांचं म्हणजे पूर्ण PhDच त्याच्यामध्ये झालेले आहे. खास त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यांची भेट घेतली, त्यांच्याकडून माहिती घेतली. वेगवेगळ्या चर्चासत्राचं ज्या ठिकाणी आयोजन असतं त्या ठिकाणी जातो, आपले मनोगत व्यक्त करतो, लोकांचं ऐकतो. त्या पद्धतीनं थोडासा अभ्यास करतो. भगवान कापसे म्हणून आहेत, आंबा तज्ज्ञ आहेत, त्यांचे पुस्तक आहेत, त्यांचे वाचन घेतो. आणि माहितीच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभवाचा फायदा जास्त होत आहे सर. आता 5 वर्षापासून ह्याच्यात असल्यामुळे आता मी अतिशयोक्ती सांगत नाही, परंतु थोडंसं असं पानाकडं पाहिलं तर मला लगेच कळतं की ह्या झाडाला काय झालं, ह्याला कशाची कमतरता असेल किंवा काय रोग झालेला असेल. म्हणजे ते काही माझं मोठेपण म्हणून नाही, परंतु म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर झोकून देऊन जर आपण त्याच्याकडे जर बारकाईनं पाहिलं तर निश्चितच आपण मजुराच्या अभावी सुद्धा हे करू शकतो. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे जे काही फळबाग आहे या माध्यमातून निश्चितपणे आपला फार चांगला अशा आर्थिक प्रकारचा फायदा आहे सर. मी शेतकऱ्यांना विनंती करतो सर हम्म. की तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरी जर 5 एकर जमीन असेल तर 2 एकर तरी फळबाग कराच. हा, महत्वाचं एक आहे की सर फळबागेला शाश्वत पाणी लागते. बरोबर. आंबा बाग असेल तर आंबा बागेला तर पाण्याशिवाय पर्याय नाही. ज्या वेळेस एप्रिल मे मध्ये भरपूर उन्हाळा असतो त्याच काळामध्ये आंब्याला फळ येतं आणि तेव्हा भरपूर पाणी आंब्याला पाहिजे. आपल्याला गावरान झाडं जी होते सर ते काय ओढ्याच्या काढाला का चांगल्या काळ्या जमिनीवर कोईचं झाड होतं, ते म्हणजे सोटमूळ खाली गेलेले 40-40 वर्षाचे झाडं, त्याला पाणी देऊ न देऊ ते झाड टिकायचं, फळ द्यायचं. पण फळबागेमध्ये असं होत नाही, कारण आपण थोडंसं माळरान जमिनीमध्ये फळबाग केल्यानंतर त्याला आपल्याला भरपूर पाण्याची गरज असते. कारण या ठिकाणी जर तुम्ही माझ्या जमिनीमध्ये पाहिला सर तर आज सुद्धा मी पाटपाणी पूर्ण माझ्या रानामध्ये दिलेलं आहे. ओल आहे जिकडे तिकडे, म्हणून आंबा पोचलेला आहे. आज थोडंसं आजूबाजूच्या बागेमध्ये खूप त्रास म्हणजे लोकांमध्ये आहे सर, म्हणजे जे फळ घेतात त्या लोकांना पाण्यामध्ये. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. ओके थँक्यू, धन्यवाद.